आणि यानंतर कृषी क्षेत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या बघूयात सुपरफास्ट। पुण्यात आतापर्यंत 76% रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या। जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे रब्बी पेरण्यांना फारसा वेग आला नसल्याचं कृषी विभागानं सांगितलंय। यामुळे काही भागातील हरभरा पिकाची पेरणी बाकी आहे, तर पेरणी झालेल्या क्षेत्रात हरभरा पीक फुलोरा अवस्थेत आहे। रायगडच्या गोरेगावमधील कलिंगडाला परदेशातून मोठी मागणी मिळतेय। रोहन साळवी या तरुणानं 10 एकरमध्ये सुप्रीत जातीच्या कलिंगडाची लागवड केली। त्याची कलिंगडं दुबई, मस्कत इथं हाँगकाँगसाठी देखील रवाना झाली आहेत। शेतीची आधुनिक पद्धत तसंच सेंद्रिय खतांचा वापर यामुळे 60 दिवसात दर्जेदार उत्पादन मिळालंय। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे। मात्र मजुरांची कमतरता असल्यानं चक्क महाविद्यालयीन मुलं शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहेत। महाविद्यालयीन विद्यार्थी पहाटेच वेचणीला जातात आणि त्यातून दररोज 350 ते 400 रुपये मजुरी मिळवतात। जळगावच्या रावेरमधील तांदलवाडीत राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे। केळी पीक विमा रक्कम मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावात प्रवेश देणार नाही। तसंच मतदानावरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सुमारे 10 ते 15 हजार शेतकरी अजूनही नुकसान भरपाईपासून वंचित आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रोश आंदोलन सुरू केलंय। लातूरमध्ये अग्रिम पीक विमा मागणीसाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात ठिय्या मांडला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ अग्रिम पीक विम्याची रक्कम द्या, अन्यथा कार्यालयातून उठणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला।